ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। घोटेलीगाव रबालेगाव सेक्टर 29-30 व सेक्टर 23 येथील विजेच्या समस्याबाबतीत माजी महापौर सागर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी ऐरोली सेक्टर 15 MSED वर काढला मोर्चा। माजी महापौर सागर नाईक व माजी नगरसेवक बालकृष्ण पाटील यांनी ऐरोली MSED अधिकारी सोबत समस्याविषयी चर्चा केली। गेले 20 दिवस फक्त घोटेलीगाव रबालेगाव सेक्टर 29-30 व सेक्टर 23 येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। रोज 8 ते 10 तास वीज खंडित होत आहे। वीज नसल्याने नागरिकांना पाणी येत नाही, त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी व इतर गोष्टींसाठी त्रास सहन करावा लागत आहे। गेले 21/7/2024 ला रात्री जी 10 वाजता लाईट गेली तर ती 29/7/2024 रोजी रात्री 3 वाजता वीज पुरवठा चालू झाला। MSEDच्या अधिकाऱ्यांना कॉल केले असता ते अधिकारी फोन बंद करून ठेवतात किंवा कोणाचा फोन उचलत नाही। गेले अनेक दिवस रोज नागरिकांचे विजेच्या संबंधित फोन येत आहेत। काहींचे वृद्ध आई वडील आजारी आहेत, काहींच्या घरी पत्नी, लहान मुले, गर्भवती महिला अशा तक्रारी येत आहे, परंतु या MSEDच्या अधिकाऱ्यांना नागरिकांशी काही घेणे नाही। रोज 8 ते 10 तास वीज खंडित होऊनही सर्वांना वीज बिल तेवढंच येत आहे। MSED येथील नागरिकांना फोन केले असता त्यांच्याकडे सामान नाही, कर्मचारी नाही असे सांगण्यात येते। आता नागरिकांचा संयम तुटला असून हे आता सहन होण्यापलीकडे आहे। म्हणून नोटसाठी कर्मचारी व सामान मिळावे। DP बॉक्स उघड्यावर पडले आहेत, जाता येता कोणालाही शॉक लागू शकतो। केबल रस्त्यावर खड्डे करून पडलेत। यावेळी प्रभारी अभियंता अनिरुद्ध घाडगे तसेच अतिरिक्त अभियंता गोपने यांना सागर नाईक व बालकृष्ण पाटील याविषयी निवेदन देण्यात आले। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, कार्यकर्ते, महिला, पुरुष उपस्थित होते। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया, ही एक मूलभूत गरज आहे। त्यामध्ये नवी मुंबई ही एकदम प्रामाणिकपणे MSEDला त्यांचं बिल भरणारी, चोरी न करणारी आपली जनता आहे आणि त्यांना आज गोठवली रबाळे परिसरात या ठिकाणी वीज खंडत त्रास होत आहे। 2-2 दिवस वीज खंड पडत आहे आणि त्याचा या ऑफिसवरती त्यांना ताकीद देण्यासाठी की या नवी मुंबईतले आम्ही सुजाण नागरिक आहोत, प्रामाणिकपणे आम्ही विजेचं बिल भरतो आणि सुरळीत वीज पुरवठा न देण्याचं काम MSEDचे अधिकारी या ठिकाणी करत आहेत। थातूर मातूर काढणं त्या ठिकाणी देत आहेत। जो त्रास सहन होतो इकडच्या नागरिकांना ते नागरिकच सांगू शकतात। इथे मोटर चालू न करता केल्यामुळे पाणी भरू शकत नाही, मुलांचं शिक्षण होत नाही आहे, रात्र अंधारात काढणं हे त्यांनाच माहिती आहे। आता जे कारणं दिली ती आम्हाला काय मान्य नाही, पण यापुढे कारणं काही असो आमची वीज गेली नाही पाहिजे अशा प्रकारची आम्ही एक ताकीद दिलेली आहे। आज आम्ही शांततेत या ठिकाणी या ऑफिसजवळ आलेलो आहोत, पण मी निश्चितपणे सांगेन की जर पुन्हा या भागातली जर लाईट गेली तर आम्ही या ऑफिसमध्ये शांततेत येणार नाही। आम्ही हा जो त्रास आहे तो आमच्यापर्यंत सीमित ठेवणार नाही। हा जो त्रास आहे जो अधिकाऱ्यांना देखील शिस्तबद्ध आमचा त्रास न होण्यासाठी आम्ही तो पूर्ण करू। जर यांना हा जर त्रास सहन नसेल करायचा तर त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचं काम करून आम्हाला सुरळीत वीज पुरवठा द्यावा। आम्ही सगळे सेक्टर 29 आणि 30 मधले रहिवासी असून नेस्ट हेरिटेजमध्ये आम्ही राहतो। ते बिल्डिंगमध्ये 2017 पासून आमचं वास्तव्य असून तिथे लाईटचा प्रॉब्लेम हा तेव्हापासूनचा आहे। आम्ही कंप्लेंट तेव्हापासून करतोय, तर आम्हाला उत्तर हे देत आहेत की कॅपॅसिटी नाही आहे किंवा लोड जास्त येतोय। तर ही सगळे मेंटेनन्सची कामं MSEDनी करणं अपेक्षित आहे। बिल भरणं हे जर आमचं काम आहे तर सोयी देणं हे MSEDचं काम आहे। त्यांच्याकडे वायर नसतात, सगळा ढिल्ला कारभार असतो। आम्ही कंप्लेंट केल्यानंतर दिवस त्यांना पत्ता लागत नाही की कुठे नक्की प्रॉब्लेम आहे। तो प्रॉब्लेम शोधणं आणि तो क्लिअर करणं हे त्यांचं काम आहे, सर्वसामान्य ग्राहकाचं नाही आहे। आम्ही बिलं नाही भरले तर एका दिवसात येऊन ते लाईट कट करून जातात, परत लावण्यासाठी, जोडणी करण्यासाठी परत आमच्याकडनं एक्स्ट्रा पैसे घेतात। मग हे सगळे पैसे जर खाऊन हे इथेच बसून आरामात हे करणार असतील, सुखात राहणार असतील आणि आम्ही अंधारात का राहावं?
सगळ्यांना सुखी जीवन जगण्याचा अधिकार आहे ना, मग त्याप्रमाणे सगळ्यांना लाईट मिळायला हवी आणि त्याकरता ह्यांनी त्यांचं कर्तव्य व्यवस्थितपणाने पार पाडायला हवं. आणि आपत्कालीन व्यवस्था किंवा काहीही प्रॉब्लेम झाला तर त्यांच्याकडे काहीही सोय नाही आहे. त्याकरता ते इतक्या ढिल्ला कारभार असतो की त्यांना दिवस लागतो वायर अरेंज करण्यासाठी. मग तुम्ही काय करता? अचानक आग लागली तर तुम्ही काय ती पाण्यात विहीर शोधून मग खोदत बसणार आणि मग पाणी काढणार का? अधिकारी चेंज होतात दर 15 दिवसानंतर, महिनाभरानंतर कंप्लेंट केल्यानंतर पुढच्या वेळेला आलं की अधिकारी चेंज झालेले असतात. कधी ते हे सगळं प्रशासन जागा होणार आणि कशा प्रकारे यांचं काम होणार? केबलची व्यवस्था नसते, स्टाफ नसतो, ते झोपलेले असतात. आम्ही जेव्हा कंप्लेंट करतो रात्रीच्या वेळेला तर तेव्हा ते झोपलेले असतात आणि आम्हाला सांगतात की येईल 10 मिनिटांनी येईल, अर्ध्या तासांनी येईल, 4 तासांनी येईल आणि बऱ्याच वेळा कॉलच उचलत नाही. आमच्या गावातला पहिल्यासारखी नाही राहिली साहेब. पूर्वी अशी जात नव्हती. आता रात्री लाईट जाते, 2-2 दिवस 3-3 दिवस रात्री जाते, ते सकाळी 6ला 6:15ला येते. सर्व नागरिकांनी कसं कामाला जायचं, कसं कामधंदा करायचं. ऑनलाईन आहे, मुलांची ऑनलाईन आहे, काही माणसं ऑनलाईन वर्क फ्रॉम होम करतात, कसं काम करायचं. लाईट येते तर पाणी नाही, पाणी आहे तर लाईट नाही आहे आणि पाण्याचं प्रेशरसुद्धा आम्हाला कमी सोडलेलं आहे. आणि लाईट असेल तर पंपाद्वारे तो पाणी मिळतो. आणि माणसाही राहायचं कसं? आज कुठल्या शतकाकडे चाललो आहे आपण? आपल्याला महाराष्ट्राचं काय बिहार आणि उत्तर प्रदेश बनवून टाकायचं का साहेब? आज MSEBीचे एवढे रेट आहेत. आपल्या भारत देशात सगळ्यात महागडी वीज आपल्या महाराष्ट्रात आहे. पूर्वी 100 युनिट ते 200 होते, 200 ते 300 होते. आता डायरेक्ट 100 युनिट जम्प करून 300 युनिट केलेले आहे. आणि 100 युनिटचे रेट तुमचे जे आत्ताचे जे आहेत ते ₹4.46 आणि याच्या 2-3 महिन्या अगोदर ₹3.46 होते. ₹1 युनिटने वाढलेलं आहे. आणि परत 100 युनिटच्यावर डायरेक्ट तुम्ही जर वर गेलात त्याच्या 200 युनिट गेले तर ₹10.74 म्हणजे डबलच्या वर आहे. आणि एवढी महागडी वीज भरूनसुद्धा आम्ही जर आम्हाला हे असं वीज मिळत असेल तर ते याच्यापेक्षा आमचं भाग्य काय आहे? तर दुर्दैव काय आहे आमचं? आता यांच्या सागर साहेबांच्या माध्यमातून आता आम्ही धडक दिलेली आहे इकडे. आता त्या माध्यमात साहेब बोललेत का आता आम्ही काहीतरी करून देतो वगैरे. ठीक आहे, आम्ही समजू शकतो. 1-2 तास लाईट गेली आली, पण दिवसाच्या 50 वेळेला लाईट जाते, 50 वेळेला येते आणि रात्री जी जाते ती येतच नाही आहे. डायरेक्ट सकाळी 6 नंतर. माणसाही कसं झोपायचं? रात्री झोपण्यासाठी, आराम करण्यासाठी आहे. लोक कामाला जातात, सकाळी पहाटेला लांब जातात, बाहेर जातात. कसा कामधंदा करायचा साहेब? तर हाच प्रॉब्लेम पूर्वी असा नव्हता. आता ह्या 8 दिवसात 15 दिवसात जास्त प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे. तर खरंच याच्यावर गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे सगळे. आणि सगळ्या जागरूक नागरिक आहेत, काही सर्व रस्त्यावर येण्याची आता गरज आहे जर काय हे झालं नाही आहे. आणि माझे 2 शब्द बोलून, हम लोग की बिल्डिंग में छोटे छोटे बच्चे हैं, जिसका कोई ऑनलाइन काम करता है, कोई ऑनलाइन स्टडी करता है, वो लोग कहाँ जाएंगे? पानी आया तो लाइट गया, लाइट आया तो पानी गया, काम कैसे करेंगे हम लोग? नुकसान आणि मुलांच्या अभ्यासाचं खाना भी अंधेरे में कैसे बनाएंगे? रात भर जागो तो सुबह उठ के काम भी कैसे करेंगे हम लोग? सब सर्विस वाले हैं यहाँ पे. कल हम लोग इधर मोर्चा लेके आए थे, नहीं थे तो 200 लोग थे यहाँ पे, तब जाके आज जवाब दिया है. वो भी बोले कि हाँ होगा, लेकिन कब होगा उसका हमको जवाब चाहिए. हमको जो हमने एक हल्ला बोल जो रखा था गोठीवली गाँव सेक्टर 29 सेक्टर 30 से हमने गोठीवली का जो इलेक्ट्रिकल ऑफिस है वहाँ पे और उसके बाद में सेक्टर 15 तक यहाँ पर मोर्चा लाया. और जिससे हमने इनको बता दिया है सेक्टर 15 के जो MSEB ऑफिसर्स को कि अब हम सोने वाले नहीं हैं. अगर हम नहीं सोएंगे तो आप भी नहीं सो पाओगे, क्योंकि एक प्रॉब्लम सहन करने का एक लिमिट होता है, जो लिमिट पार कर चुके हैं. पिछले 2 हफ्तों से हमको इतना प्रॉब्लम ज़्यादा आ रहा है कि हमको यही नहीं लगता कि हम नवी मुंबई जैसे एक डेवलप्ड एरिया में रहते हैं, क्योंकि इतना जो प्रॉब्लम है ये हम कोई गांव खेड़े में भी एक्सपेक्ट नहीं कर सकते जो नवी मुंबई में MSEB का प्रॉब्लम दे रहे हैं. और अभी जो नायक साहब ने हमारे साथ यहाँ पर आके हमको आश्वासन दिलाया है, उससे हमको पूरा यकीन है कि जो हमको अभी यहाँ पे भरोसा दिलाया गया है उसके ऊपर वो काम करेंगे. और अगर इसके बाद नायक साहब ने हमको भरोसा दिलाया, अगर इसके बाद अगर ये लाइट का प्रॉब्लम आता है हमको, तो ये अभी शांतता जो हमने दिखाई है ये हमेशा हम दिखा नहीं पाएंगे. तो इसी से हम अपना रिक्वेस्ट करते हैं. और ये रिक्वेस्ट भी समझ लीजिए, आप जो समझना समझ लीजिए, बट हमको अभी जो है जैसे आप हमसे पैसा वसूल करते हो वैसे आप हमको सर्विस दो. हमारा सिर्फ यही मांगनी है. नमस्कार, मी अंकुर रेजिडेन्सी गोठवली सेक्टर 30D मध्ये राहतो. आमच्या सोसायटीप्रमाणे इतरही आजूबाजूच्या सोसायटींना गेल्या 10-15 दिवसापासून हा जो लाईटीचा प्रॉब्लेम आहे तो सहन करावा लागतो आहे. आपल्या या विभागामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सर्व सुजाण नागरिक, शिक्षित नागरिक असेच सगळे कम्युनिटी आहे.
हीच नागरिक आहेत जे टॅक्स भरतात आणि ह्याच टॅक्समधून आपल्याला ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याचा आपण सरकारकडून एक अपेक्षित धरतो. परंतु आता प्रमाण या लेवलला जाऊन पोचलं की या सर्वसामान्य नागरिकांना देखील धरणं आंदोलन करावं लागलं. म्हणजे हा विषय आता असा झालेला आहे की कुठल्या लेवलला जाऊन लोकांनी आत्तापर्यंत सगळं सहन केलं आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता. ज्या वेळेला एखाद्या सर्वसामान्य माणसाची सहन करण्याची शक्ती संपते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो उद्रेक होतो तो उद्रेक काय असतो हा आम्ही काल रात्री दाखवून दिला. आणि या उद्रेकाचाच एक पोचपावती म्हणून नाईक साहेबांनी पण त्याची मला वाटतं दखल घेतलेली आहे. आणि आज त्यांनी दिलेल्या वेळेनुसार ते इथं वेळेवरती इथं पोचले. मी तर म्हणेन की आमच्या आधी ते इथं येऊन उभे राहिले आणि जे सहकार्य किंवा जे आश्वासन त्यांच्यातर्फे आम्हाला MSEBने दिलेलं आहे ते आश्वासन ते पूर्ण करतील आणि त्या आश्वासनावर खरं ठरतील अशीच मी एक अपेक्षा धरतो. आणि जर का ते आश्वासन पूर्ण नाही झालं तर आमच्यातर्फे नाईक साहेब नक्कीच त्याच्यावरती काय ना काय ॲक्शन घेतील ही आम्ही त्यांच्याकडूनही आशा बाळगतो. आणि मी असा विश्वास ठेवतो की जी गोष्ट आत्तापर्यंत आम्ही सहन केली ती याच्यापुढे आम्हाला सहन करावी लागणार नाही. माझ्या माता भगिनी, आमच्या एरियातल्या सर्व माता भगिनी, तसेच इतर नागरिक, माझे बंधू हे गेली 15 दिवसापासून जे काय सहन करतायत ते आत्तापर्यंत नवी मुंबईसारख्या शहरामध्ये राहताना असं काही सहन करावं लागेल हे आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मी देखील मला 1991 पासून या नवी मुंबई ऐरोलीमध्ये राहतो आहे. या नवी मुंबईतले बरेचसे डेव्हलपमेंट देखील आम्ही आमच्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे. आम्ही लहानाचे मोठे इथं झालेलो आहे. आम्ही एक छातीटोकपणे आणि आमचा एक मोठा विश्वास आम्ही नेहमी कधी मुंबईतल्या लोकांना किंवा इतर लोकांना जेव्हा भेटतो आणि त्यांना सांगतो की नवी मुंबई इतक्या सुंदर इथे सिडकोने डेव्हलप केलेलं आणि नागरिकांनी डेव्हलप केलेलं शहर आहे की त्या शहराचा आम्हाला अभिमान आहे. पण आज ही तुम्हाला बाईट देताना मी जे काही शब्द वापरतोय ते बोलताना देखील मला लाज वाटते. पण ते बोलण्यामागचं जे काही ज्या भावना आहेत त्या मला वाटतं आपल्या सगळ्यांनीच व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांनी समजून घेतलेल्या आहेत. मला वाटतं सरकार, MSEB आणि शासन या गोष्टीची नोंद घेईल आणि असं काही घटना परत नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये घडणार नाही याची दखल घेईल. समस्या आमच्या नागरिकांची समस्या भरपूर आहे. कारण आज 15 ते 20 दिवस झाले आम्ही एक तास जातो, 1 तासानंतर परत लाईट येतो. आज आम्ही म्हणजे जेव्हापासून गुरुपौर्णिमा चालू झाली आणि त्या क्षणापासून एक दिवस अगोदर 21 तारखेपासून रात्री लाईट गेली, ती डायरेक्ट 23 तारखेला लाईट आली सकाळी 4 वाजता. आज 3 दिवस सर्व नागरिक पूर्ण अंधारात. आज चांगला आपला गुरुपौर्णिमाचा एवढा मोठा चांगला गुरुचे आपण दिवस असताना पण आज आपल्याला त्याच्यामध्ये अंधारामध्ये आपल्याला देवाची पूजा करायलाही आम्हाला म्हणजे भेटलेले असं या परिस्थितीमध्ये हे झालं. पण लोकांनी एवढं आज रात्री काल रात्री 12 वाजता आम्हाला फोन आला आमच्या सेक्टरमधून, सेक्टर 29-30, तसं गोटोली गाव, राबाडा गाव, सेक्टर 23-24 या सर्व नागरिक इथं 300-400 लोक इथं रात्री सर्व मुलाबाळांसकट इथे आले होते रात्री. आणि तेव्हा आम्ही नाईक साहेबांशी संपर्क साधला, संजीव नाईक साहेबांशी. आणि नागरिकांनीच सांगितलं म्हणा का तुम्ही साहेबांशी बोला. आणि साहेबांशी बोलल्यानंतर साहेबांनी इथं त्यांना आम्ही सर्वांना कसं तरी मी त्यांना शांत केलं का बाबा इथून जा. पण का त्यांचा उद्रेक आहे कारण दररोज लाईट जातो, दररोज. आज 3 दिवस लाईट जाऊन परत पण तीच परिस्थिती दिवसभर. म्हणजे नागरिकांनी करायचं काय, पाणी नाही, छोटी मुलं रडतात, काही प्रेग्नेंट महिला आहेत त्यांचे हाल, काही आमच्या सेक्टरच्या ॲडमिट झाल्या महिला कारण लाईटच नाही. आणि आता हे बोलल्याप्रमाणे एवढी मोठी नवी मुंबई आपली, या सजलेली नवी मुंबई अख्ख्या जगामध्ये आपला, भारतामध्ये आपला 3रा क्रमांक आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1ला क्रमांक आहे. एवढी चांगली म्हणजे नवी मुंबई आपल्या सर्वच इथल्या नागरिकांनी आपले नाईक साहेब 50 वर्षापासून या नवी मुंबईला सजवण्याचा प्रयत्न करतात. आणि आज अशा परिस्थितीमध्ये जसं काय आपण कुठं UP बिहारमध्ये आलेलो आहे परिस्थिती असं वाटतंय. कारण या ठिकाणी एवढे लोक आमचे म्हणजे एकही बिल आमच्या नागरिकांचा थांबत नाही. एवढ्या लाईनी आमच्या कापल्या म्हणजे चुकून बिल राहिला, गावी तरी गेला मनुष्य काही अडचणीने आणि तो यायच्या अगोदरचा मीटर गेलेला असतो. परत फोन केल्यानंतर तो मीटर लावण्यासाठी त्यांना पैसे द्यायला, ताई बोलल्या लावण्यासाठी परत त्यांना पैसे द्यायला. तर यांच्याकडे सामुग्री नाही, कुठला म्हणजे सर्व डिप्या खुल्ल्या आहेत ना, ट्रान्सफॉर्मरचा व्यवस्थित ट्रान्सफॉर्मर मगले तर गवत आले, कुठं काय कशा वायरा टाकल्यात. म्हणजे एकदम बेजबाबदार म्हणजे जबाबदार अंधाधुरी कारवाई, बेजबाबदार म्हणजे जबाबदार नाही त्यांच्याकडं. म्हणजे आपल्याला काहीतरी आपण यांच्याकडून वसूल करतो, करोडो रुपये आमच्याकडून या गावावरून आमच्या सर्व नागरिकाकडून तुम्ही वसूल करता
आणि आम्हाला गैरसोय. आता सागर नाईक साहेब आले आणि ताकीद देऊन गेलेलेच आहेत. जर आमची लाईट नाही टेबल उभं राहतील ते तिथं बसतात ना, त्या टेबल उभं राहणार, आम्ही निषेध करणार आहे. म्हणून त्याने लक्षात घ्यायला पाहिजे अधिकारी. आता जे नाईक साहेब बोललेत, लाईनीत राहून बिलं भरतायत. हां, लोक लाईनीत राहून बिलं भरतात तुमचे. म्हणजे एवढा पैसा करता काय तुम्ही? आम्हाला सामग्री उपलब्ध करून द्या. तुमच्याकडे मॅनपॉवर नाही, ते आम्हाला नाही सांगायचं मॅनपॉवर नाही म्हणून. मॅनपॉवर सागर नाईक बोलले तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही ओढून लाईन टाकू द्या, पण आमची लाईट बंद होता कामा नाही. याच्यामध्ये राजकारण होतो का काय होतं? आम्हाला आमच्या 3च गावाची लाईट कशी जातो? राबाडा गोटलची लाईट कशी जाते? सेक्टरची लाईट कशी जाते? दुसरी लाईट आमच्या बाजूला लाईट आहे, सेक्टर 8ला लाईट आहे, ती बाजूला लाईट आहे, मग आमच्याच लाईट कशी जाते? याच्यामध्ये काहीतरी घोळ आहे यांचा, या अधिकाऱ्यांचा पण, आणि याला काहीतरी मिलीजुलीचा कारभार आहे. म्हणून आपण याच्यामध्ये लक्ष घालावा. तर आता या अन्याय आम्ही सहन करणार नाही. पलीकडे गेलेलं आहे पब्लिकचा उद्रेक. आम्ही कोणाला बोलवत नाही, स्वतः सर्व पब्लिक येते. आमचा कोणचा कॉन्टॅक्ट नाही. पण पब्लिकला तर पब्लिक राहणार किती अंधारामध्ये? पब्लिकला पण काहीतरी आहे ना, अंधारामध्ये किती राहणार? लहान मुलं घेऊन, आता ताई बोलले जेवण कसं बनवायचं? प्रत्येकाजवळ इन्व्हर्टर नाही आहे, प्रत्येकाजवळ लाईट नाही, म्हातारी लोक आहेत. तसं का आपण झोपडपट्टीमध्ये राहतो का? या गोष्टी त्यावेळी लक्षात घेऊन आम्ही साहेबांनी, सागर नाईक साहेब येऊन, संजीव नाईक साहेब येणार होते. संजीव नाईक साहेब दिल्लीला गेलेले आहेत. आमच्या दिब्या पाटलांच्या नावासाठी तिकडं ते आहेत, म्हणून ते आज आले नाही. कारण त्याचा प्रस्ताव आहे, आपल्याला एक इंटरनॅशनल आपला एअरपोर्ट बनतो, आणि ते पण संजीव नाईक साहेबांनी त्याच्यासाठी मेहनत केलेली आहे. म्हणून त्याच्यासाठी गेले म्हणून. तरी पण त्यांनी वेळात वेळ करून सागर नाईकाला सांगितलं तुम्ही काय पण करू. सकाळी मला 7 वाजता संजीव नाईक साहेबांचा फोन आहे. म्हणजे असे नेते पाहिजे. बाळकृष्ण मी येत नाही, मी सागर नाईक साहेबांना पाठवतो. दादा पण बाहेर आहेत, नाही तर दादा आले असते. ठीक आहे, आपल्या कोणीतरी सदस्य आले, कारण आल्यात म्हणजे आपल्याला हक्काचे मनुष्य आहेत आपले, आणि हक्काने काम करणारे मनुष्य आहेत. तर त्यांना काही राजकारणाचे लेनदेन नाही. लोकांना, पब्लिकला काय पाहिजे? पब्लिकला अंधारामध्ये ठेवता कामा नये. म्हणून साहेबांनी, सागर नाईक साहेबांनी त्यांना ताकीद दिलेली आहे, आणि या ताकीदचा त्यावेळी लक्षात घ्यायला, गांभीर्याने घ्यायलाच पाहिजे. ही जे घेऊन चालणार नाही. तुम्हाला एकच विनंती आहे अधिकाऱ्यांना सर्वांना, तुम्ही गांभीर्याने घ्या, एवढीच विनंती करतो.